विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची मोर्चे बांधणी सुरू झाली आणि याच अनुषंगाने शनिवारी महायुतीचा महामेळावा पार पडला आणि या महामेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या वाचाळवीरांना सुनावल्याचं पाहायला मिळालं। पण यावेळी फडणवीसांनी नेमके कुणाला शेकचिल्ली म्हटले यावरून आता महायुतीतच चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। मी माझं पाहून गेल, दुसऱ्याचं काय होईल ते पाहून गेल असं चालणार नाही। असं चाललं तर आपण आपला घात करू। आपण शेख चिल्लीसारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेख चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल। मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात फडणवीसांनी केलेली ही फटकेबाजी लोकसभा पराभवातून सावरत महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे। याचाच भाग म्हणून शनिवारी रात्री षण्मुखानंद सभागृहात महामेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या वाचाळवीरांवर जोरदार हल्ला चढवला। यावेळी त्यांनी आपापल्याच पक्षांचा विचार करणाऱ्या नेत्यांसह मित्र पक्षांवर टीका करणाऱ्यांचाही चांगलाच समाचार घेतला। आशा आकांक्षा असल्या तरीही युतीमध्ये प्रत्येक पक्षाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि कॉम्प्रोमाइजची भूमिका असेल तरच युती टिकत असते। कॉम्प्रोमाइजची भूमिका नसेल तर कुठलीही युती ही टिकत नाही आणि म्हणून मी माझं पाहून गेल, दुसऱ्याचं काय होईल ते पाहून गेल असं चालणार नाही। असं चाललं तर आपण आपला घात करू। आपण शेख चिल्लीसारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो तर शेवटी शेख चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल आणि म्हणून आपण सगळे राजकीय नेते आहोत। एकत्रितपणे आपल्याला चालावं लागेल, एकत्रितपणे आपल्याला राहावं लागेल, एकत्रितपणे निर्णय घ्यावे लागतील। एखादा निर्णय आवडला नाही तर तो चार भिंतीच्या आत त्या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल। देवेंद्र फडणवीसांनीही आपल्या महायुतीच्या नेत्यांचे कान टोचलेत, पण त्यांनी महायुतीत शेख चिल्ली नेमकं कुणाला म्हटलंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत चांगलंच आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं होतं। यात शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपच्या काही नेत्यांच्या विधानांनी वाद पेटल्याचं दिसलंय। काहींनी तर थेट महायुतीतून बाहेर पडण्याचाही इशारा देऊन टाकला होता। या 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। आमच्या युतीमध्ये तिसरा भेडू आला, तेच जनतेला पटलं नाही। त्याच्यामुळं आमची जास्त वास्तुशांती हरिनाम केशव झालेलं आहे का तर ते पटलंच नाही लोकांना। जे लोक जे आहेत ते जास्तीत जास्त आमच्या का विरोधात गेले, भाजपाच्या लोकांच्या मध्ये राग निर्माण झाला। त्याचं कारणच हे आहे की हे राष्ट्रवादीचे जे पक्ष आहे हे तुम्ही का घेतला, कशासाठी घेतला, त्यामुळं जे आहे ते आमचं वाटोळं झालेलं आहे। त्याच्यामुळे पुढे आता एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी साशंकता आहे। पण जर अशी वेळ आली की 288 जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 43 आमदार आहेत, म्हणजे पत्रकारांच्या अनुषंगाने बोलतोय, आणि 2 आमदार अपक्ष आहेत, म्हणजे अशी 45 आमदारांची संख्या आहे। म्हणजे ऑलरेडी आमचे 45 मतदारसंघ तयार आहेत आणि जर 55 मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील। त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे, जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की 80 ते 100 जागा लढवायच्या, आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे। तिन्ही पक्षांकडून एकमेकांना डिवचण्याचे प्रयत्न झाल्यानं आणि प्रसंगी महायुती सोडण्याचीही भाषा वापरली गेल्यानं आता फडणवीसांनी नेमकं कोणत्या नेत्याला शेख चिल्लीची उपमा दिली आहे हाच प्रश्न आहे। पण फडणवीसांनी आपल्या नेत्यांना घरचा आहेर दिल्यानं विरोधकांना मात्र टीकेची आयती संधी मिळाल्याचं दिसतंय। लोकांनी जनमानसच असं होतं की जे महाविकास आघाडीबरोबर होतं, इंडिया आघाडीबरोबर सुद्धा होतं, इंडिया अलायन्स बरोबर सुद्धा होतं आणि लोकसभेची निवडणूक होती, विषय वेगळे होते। जनता ही इंडिया आघाडीबरोबर होती, महाविकास आघाडीबरोबर होती, तिने तो निर्णय दिलेला आहे। आता तुम्ही काही कारण सांगितले तरी ते काय आता लोकांना पटणार नाही। शेख चिल्लीची उपमा देवेंद्र फडणवीस यांनी नेमका कोणाला दिलेली? शेख चिल्लीची उपमा दिली देवेंद्र फडणवीसांनी। काय देवेंद्र फडणवीस काय काय बोलतात हे काय मी ऐकत बसत नाही, मला काय बोलले त्याची मला कल्पना नाही।
एकंदरीतच विधानसभेच्या तोंडावर आपापसातील समन्वय टिकवून ठेवत महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीआधी देखील असाच समन्वय साधण्यात आला होता, पण निकालानंतर महायुतीत अंतर्गत वाद सुरू झाल्याचं दिसलं होतं. पण आता फडणवीसांनीच कान टोचल्यानंतर तरी वाचाळवीरांची फूट पाडणारी विधानं थांबतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.